Good afternoon, students. Today is 6th August 2021, Bridge Course Day 37. Yesterday we had seen some rhyming words related to these poems. Today we are going to learn this poem only. The poem name is In the World of Letters. मुलांनो, आपण काल रायमिंग वर्ड्स पाहिले ते जे या कवितेतही होते आणि इतरही काही रायमिंग वर्ड्स आपण आणि त्याच्याशी रिलेटेड काही क्वेश्चन्स आपण लर्न केले. ओके, टुडे वी आर गोइंग टू लर्न दिस पोएम ओनली. आज आपण ही कविता जी गेल्या वर्षी तिसरीला शिकलेले होतो तीच कविता आज आपण पुन्हा एकदा म्हणणार आहोत. ही कविता आपल्याला A to Z लेटर शिकवते. In third standard we had learned that alphabets A to Z and related this poem also. So today we are going to learn this poem. Okay, let's start. First of all, I read this poem and then I sing this poem. Then you observe properly and then make a video and send me on my personal number. Okay. तुम्ही ही कविता मी वाचते, नंतर गाते, त्यानंतर तुम्ही ही नीट ऐका आणि मग नंतर मला माझ्या पर्सनल नंबरवर पाठवा. आजचा अभ्यास एवढाच आहे. ओके. इन द वर्ल्ड ऑफ लेटर्स, लिसन, रिपीट अँड सिंग. ए, आता ए वरून त्यांनी आपल्याला काही बी वरून, सी वरून, डी वरून असे वाक्य बनवून दिलेली आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक ओळीमध्ये ते अक्षर पुन्हा दिसतं, ते आपल्याला लक्ष देऊन पूर्वक पाहायचं आहे. ओके, चलो लेट्स स्टार्ट. ए एट एन ॲपल, बी बाउंस अ बॉल, सी कट अ कॅरेट अँड डी ड्रेस्ड अ डॉल, ई इट्स एग्ज अँड एफ फॉल्स फ्लॅट, जी ग्रोज ग्रेप्स अँड एच हँग्ज अ हॅट, I is on an island. इजलँड म्हणायचं नाही आहे बघा. I is on an island. J jumps and jogs. K keeps kittens and L lifts logs. Okay. Now next page. M makes mistakes and needs a nurse. O obeys orders and P patches a purse. Q quicked up quickly. R rolled and rose. S spoke slowly and T touched his toes. U uses umbrellas. V has a violet van. W washes windows whenever he can. Now next page. H hides in boxes. Y says yummy and you. Z says zig zag zoom. Brr, we are through. Okay. Now I sing this poem. पहा, माझं वाचन झालेलं आहे. आता मी कविता गाणार आहे. त्याप्रमाणे तुम्ही गाऊन व्हिडिओ तयार करायचा आणि व्हिडिओ माझ्या पर्सनल नंबरवर पाठवायचा आहे. आता ही कविता पाठ करायची का नाही? पाठ करायची नाही, ही पाहूनच गायची आहे. आता एवढी कविता पुन्हा पुन्हा तुमची पाठ होणार नाही. जर गेल्या वर्षी तुमची पाठ झालेली असेल आणि ती तुमच्या स्मरणात असेल, इफ यू कॅन रिमेंबर इट, देन इट्स ओके. तुम्ही पाठवू शकता. तुम्ही ती पाठ करू शकता तर तुम्ही पाठवू शकता. तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही ती पाठवू शकता. इफ यू आर नॉट पॉसिबल, देन द रीड ऑर सिंग दिस पोएम विथ द हेल्प ऑफ दिस टेक्स्ट बुक. ओके. नाव A ate an apple, A ate an apple, B bounced a ball, B bounce a ball, C cut a carrot,
C cut a carrot and D dress a doll. E eats eggs and E eats eggs and F falls flat. G grows grapes. G grows grapes and H hangs a hat. I is on an island. I is on an island. J jumps and jogs. J jumps and jogs. K keeps a kittens. K keeps a kittens and L lifts log. L lifts logs. M makes mistakes and needs a nurse. M makes a mistake and needs a nurse. O obeys orders. O obeys orders and P patches a purse. And P patches a purse. Q quick up quickly. Q quicked up quickly. R rolled and rose. R rolled and rose. S spoke slowly. S spoke slowly. And T touches toes. And T touches toes. U uses umbrellas. U uses umbrellas. V has a violet van. V has a violet van. W washes windows. W washes windows whenever he can. Whenever he can. X hides in boxes. X hides in boxes. Y says yummy and you. Y says yummy and you. Z says zigzag zoom. Z says zigzag zoom. Hurr! We are through. We are through. We are through. ओके, अशा प्रकारे मी ह्या कवितेची चाल लावून तुम्हाला कविता गाऊन दाखवलेली आहे. त्याप्रमाणे तुम्ही ही प्रत्येक वाक्य डबल घेऊन स्वतःच्या पद्धतीने चाल लावून मला ही कविता ऐकून दाखवली तरीसुद्धा चालेल. ओके, आता आपण आपल्या ब्रिज कोर्सच्या पानाकडे वळूया. आज आपल्याला याच्यामध्ये काय सांगितलं आहे तर इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट. वॉच द व्हिडिओ. आता मी हा जो व्हिडिओ पाठवते तो पाहायचा. रेकॉर्ड युअर व्हिडिओ सिंगिंग राईम अँड शेअर इट विथ युअर टीचर. तुम्ही पण तुमचा व्हिडिओ बनवा आणि तुमच्या टीचरबरोबर शेअर करा. लर्निंग ॲक्टिव्हिटी काय करायची. वॉच द व्हिडिओ शेअर्ड बाय युअर टीचर. तुम्ही तुमच्या टीचरने पाठवलेला जो व्हिडिओ आहे तो तुम्ही पहा. लिसन टू द सॉन्ग अँड रिपीट आफ्टर द टीचर. माझ्या मागून तुम्ही व्हिडिओ पाहता पाहता म्हटलात तरी चालेल. आता सॉल्व ॲक्टिव्हिटी काय करायची बघा आपल्याला. आयडेंटिफाय द फर्स्ट लेटर ऑफ द लाईन अँड एन्सर्कल एव्हरीवेअर इन द लाईन. आता हे जे आपण कविता पाहिली त्याच्यामध्ये काय केलं आहे त्यांनी प्रत्येक ठिकाणी काय केलं आहे की प्रत्येक ठिकाणी बघा एक मिनिट खाली करते मी विंडो. बघा एन्सर्कल. आता एट ॲन ॲपल. एटमध्ये ए आहे, अँडमध्ये ए आहे, ॲपलमध्ये ए आहे, त्याला एला सर्कल करायचं आहे. बी बाउन्स अ बॉल. बी बाउन्स फॉर बी. पहिला बी आला आहे, बॉलमध्ये बी आला आहे. सीमध्ये कट कॅरेट अँड. सी इकडे आला आहे कटमध्ये आणि कॅरेटमध्ये. म्हणजे जिथे जिथे तुम्हाला ते अक्षर दिसते तिथे ते तुम्ही काय करायचं आहे ते एन सर्कल करायचं आहे जसं इथे करून दाखवलेलं आहे. त्यासाठी तुम्हाला ही कविता काय करावी लागेल. एक तर तुम्ही त्याचा प्रिंट काढायची असेल तर प्रिंट काढा, नाही तर मग एवढी मोठी कविता तुम्हाला लिहून ते गोल करावे लागतील. त्याचा मला फोटो पाठवला तरी चालेल. पुढे प्रॅक्टिस. रीड द पोएम फ्रॉम माय इंग्लिश बुक 3 पेज 76-78. आयडेंटिफाय द फर्स्ट लेटर ऑफ द लाईन. एन्सर्कल इट एव्हरीवेअर इन द लाईन. म्हणजे त्यांनी काय म्हटलं आहे की 76 78 पेजपर्यंत ही जी पोएम आहे ती कविता रीड करा, वाचा पण, आणि काय करा फर्स्ट लेटरला एन सर्कल करा, गोल करा. आता एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी काय करायची आपल्याला. राईट द लेटर्स ऑफ द इंग्लिश अल्फाबेट कॅपिटल अँड स्मॉल केस. इंग्रजी मुळाक्षरं तुम्हाला पुन्हा लिहायची आहेत. बघा किती वेळा तुम्हाला इंग्रजी अक्षरं लिहायला सांगतायत. तुमचा सराव इतका झाला पाहिजे की आता कुठचंही अक्षर केव्हाही तुम्हाला लिहायला सांगितलं तरी आलं पाहिजे, तेही सुंदर हस्ताक्षरात. त्यांनी काय दिलं एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी. A to Z अक्षरं कॅपिटल आणि स्मॉल लेटरमध्ये लिहायची आहे. इव्हॅल्युशन काय दिलं आहे. सिंग द सॉन्ग. कवितेचं गायन करा.
आता याच्यातून आपण काय शिकलो, आपल्याला काय यायला पाहिजे, मी हे गाणे लक्षपूर्वक ऐकतो, मी योग्य तालात गीताचे गायन करतो, मी इंग्रजी मुळाक्षरे वाचतो. हे सगळं आपल्याला येतं आहे का, हे स्वतःला विचारायचं आहे आणि आपलंच मूल्यमापन आपण करायचं आहे. अशा प्रकारे आजचा हा अभ्यास, कविता पाठ करायची नाही आहे, कविता मला गाऊन दाखवायची, पुस्तकात पाहून गायली तरी चालेल, त्याचा व्हिडिओ पाठवायचा आहे आणि प्रत्येक ओळीमध्ये जे लेटर आलेलं आहे त्याला एनसर्कल, सेम लेटरला एनसर्कल करायचं आहे. ओके, चला तर मग लागा अभ्यासाला. लेट्स स्टॉप नाव. हॅव अ नाईस डे. बाय बाय स्टुडंट.